हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता हा पार्ट 2 आहे आणि पार्ट 2मध्ये आपण दाखवणार आहोत. यातून आपण एक मौली फिश काढली होती, जिला बाळ होणार होते आणि ठेवले होते या आपल्या बाऊलमध्ये. तर त्याचाच आज आपण रिझल्ट दाखवणार आहोत. 5 दिवस झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता, जवळ गेले की ते खाली जातील, किती पिल्लं झालेले आहेत. तुम्ही मोजून मला सांगा, व्हिडिओ नीट बघा आणि किती पिल्ले आहेत ते कमेंट करा. बघा, हे सगळे व्हाईट आहेत आणि ही साडी आपण यासाठी याला गुंडाळली होती कारण की बघा किती तीव्र ऊन आहे. त्या उन्हाच्या मध्ये आपण टेरेसला ठेवले होते हे, त्यामुळे याला साडी गुंडाळून दर तासाला यावर पाणी टाकत होतो, जेणेकरून थंडावा राहील. बघा किती पिल्लं झालेले आहेत. आणि ह्या इथे आपल्या मधमाशा आहे. लवकरच आपण मधमाशा पालन सुद्धा करणार आहोत. हे बघा, या मधमाशा दाखवण्याचं कारण व्हिडिओमध्ये हे आहे की या मधमाशांमुळेच आपल्या झाडांना जास्त फळं आणि फुलं येतात. म्हणजे फुलं आलेल्यांना फळं लवकर येतात. याची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. बघा, हे आपलं छोटंसं टेरेस गार्डन, हे आपला छोटा तयार केलेला आर्टिफिशियल पॉन्ड. बघा किती स्तब्ध आहे हा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हे जाता जाता हे आपला बोनसाय बघून जावा. आवळ्याचा बोनसाय आहे.